मी स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्टच करत नाही, कारण रोज तासनतास रिसर्च करायला माझ्याकडे वेळच नाहीये. असंच तुम्हीही म्हणता का? पण जर मी तुम्हाला सांगितलं की यासाठी एक सोपा पर्याय आहे, तर स्टॉक मार्केट म्हणजे हजारो कंपन्यांचं मोठं मार्केटप्लेस आणि कुठे पैसे इन्व्हेस्ट करायचे हे ठरवताना अनेकदा कन्फ्युजन होऊ शकतं. इथेच एक्सचेंज ट्रेडेड फंड्स म्हणजे ETFs उपयोगी पडतात. ETF म्हणजे स्टॉकचं एक बास्केट असतं. म्हणजे एका कंपनीचे शेअर्स घेण्याऐवजी तुम्ही एकाच वेळी अनेक कंपन्यांमध्ये छोट्या प्रमाणात इन्व्हेस्ट करता. फॉर एक्झाम्पल, निफ्टी 50 ETF घेतला तर तुम्हाला रिलायन्स, इन्फोसिस, HDFC बँक यासारख्या भारतातील टॉप 50 कंपन्यांमध्ये एक्सपोजर मिळतं. त्यामुळे एखादी कंपनी खराब परफॉर्म केली तरी बाकी कंपन्या बॅलन्स करू शकतात. आणि सगळ्यात बेस्ट पार्ट म्हणजे ETFs हे रेग्युलर स्टॉक सारखेच स्टॉक एक्सचेंजवरती ट्रेड होतात. म्हणजेच मार्केट आवर्समध्ये तुम्ही ते कधीही बाय किंवा सेल करू शकता. ज्यांच्याकडे इंडिव्हिज्युअल स्टॉक ट्रॅक करायला वेळ नाही त्यांच्यासाठी ETFs हा सिंपल आणि लॉंग टर्म इन्व्हेस्टिंगचा चांगला पर्याय आहे. पण लक्षात ठेवा, ETFs हे रिस्क फ्री नाहीत. मार्केट खाली गेलं तर ETFs सुद्धा खाली येतात आणि ओव्हरनाईट श्रीमंत होण्याचा हा शॉर्टकट अजिबातच नाहीये. आणि हो, ही इन्व्हेस्टमेंट ॲडवाइस नाही. कोणतीही गुंतवणूक करण्याआधी स्वतः रिसर्च करा आणि तुमच्या रिस्कवरच इन्व्हेस्ट करा. तुम्हाला ETFs बद्दल काय वाटतं? कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच अपडेटसाठी मनी मॅक्स मराठीला फॉलो करायला विसरू नका.